हॅलो गाईस, तर परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आजचा ब्लॉग असा होणार का आज आहे 31st। तर इथं बघू शकता नानी सही शिंग खायला इथल्या तर नानी बसले, इथं मम्मी दादू नानी बसले तर गाईज आता नानीने पावभाजी बनवायला घेतले इथे 31 साठी। तर कांदा टाकले त्यालाच पकाडायला लागेल म्हणून बिर्याणी करतात। बिर्याणीला बी ते सोंदी सोंगला सोंदी बघ नानी का बोलतो सोंदीचं मला होतं ते बिर्याणीला टाइम घालता। आता कांदा झाले शिजून, आता पेस्ट टाकला आणि कांदा किती टाकलं पेस्ट अद्रक लसूण तांबोळा पावभाजीच्या भाजी टाकल्या याच्यात वाटाणा फ्लावर शिमला मिरची सगळा त्या पावभाजीला टाकतो त्या। तुम्हाला काय टाकायचं असेल अजून ते पण टाकू शकता। त्याच्यानंतर या झाल्यावर टाकू ना। तर गाईज आता इथे पावभाजी होते तोपर्यंत तर गाईज आपले ब्लॉग येत नव्हते कारण की माझी 10वी आहे त्याच्यामुळे ब्लॉग कमी येतात। तर आपली 10वी झाली त्याच्यानंतर ब्लॉग येतील रेग्युलर, तर त्यामुळे सॉरी। तर चला आता तुम्ही बघा पावभाजी कशी बनवतात आणि 31ची पार्टी एन्जॉय करा। काय असताना आणि मसाला टाकतात आणि घराचा मसाला ना घराचा मसाला अजून पावभाजी मसाला टाका पावभाजी मसाला टाकतात। आता भाजी टाकतात ही जी सगळी मॅश केलेली आता पावभाजी मसाला लागतो आणि अख्खा पाकिट दावाला असतो ना। तर गाईस दावाला अख्खा पाकिट टाका तुम्ही आवडी भाजी बनवायची असं। तर गाईज आता झाले पावभाजी भाजी झाले पाव तिथे ना। तर आता हिला भूक लागलेली म्हणून आवर लवकर बनवून नाही तर 11:30 वाजले 11:30 वाजले बरे। इथं ताटल्या खाऊन घेतो ताटल्या नाही तर यांचा मार्गेश म्हणून पावभाजी पावभाजी नाही तर पोपटे बिपटे गेलेच ते अजून काय साक्षीला भरले थंडी
साक्षी दिला भरली तसं आम्ही चायनीज खाल्ले तरी बी आता पावभाजी केली ती खाता मला टाकली बस बस थांब ना लगेच नको ना खाव ती गाई खायची काय नसती खायची गाई आवडी भूक लागली तर जेवायचं होतं ना समजा ना पहिल्याच जेव म्हणून तू काला मोय मोय साक्षी तर थंडी भरणार आमच्या थंडी मग थंडी ना भर ना आम्हाला नाही लागा मग थंडी पावभाजी घेतले खायला कांदा पण आणले साईला आले झोपून उठून थंडा प्यायला पावभाजी नाही झालं आता पावभाजी खाऊन झाले तर सगळे बसले ना आता 10 मिनिटं राहिले फक्त पैसे जाता ना पैसे लूट पारली कसं काय जात 1 मिनिट राहिले इथं बसलाय पप्पू पण आले झोपून हाय गाईज मार हाय गाईज आता तुम्ही बघू शकता आम्ही कंदील सोडतोय आणि या पांचटगिरी करतोय तुमच्या व्हिडिओला पेटला विकला नाही आम्ही असे एकच आकाशात कंदील सोडणार आहोत बघू शकता तुम्ही कुत्रा पण नाही कोणीच नाही असं नाही होच कुत्रा इथं कंदील सरतोय आमचं असं कंदील हॅपी न्यू इयर गाईज नवीन येईल ना मग कात्री गोरा होईल मग किती लोक बघा असायला बघले काहीच बघू शकता तुम्ही भार्गवचा पोपट होणार आहे काहीच बघू शकता तुम्ही भार्गवचा पोपट होत आहे वारंवार कचरा पप्पूच तर काय सोयी बघ एवढी लांब दिला कसं हवं केलं आग लागले इथं दिसत इवा आग लागले तुला नानी बोलते हेलिकॉप्टर उतरला हेलिकॉप्टर खाली आला आमच्या साक्षी त्याला गाई झाली हे साईडलाची नाटकं नसते ब्लॉग मोठा झाला पाहिजे ना आपला कुठं भरला गायब दिसते नानीला तुझं डोल आता 12 वाजल्या सगळी बसले इथं हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर आपलं नवीन वर्ष नाही तरी पण आपण करतो हा ना तर गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईस दुसऱ्या दिवशी ब्लॉग एंड केले तर त्यांची इथं कॅरम खेळतात